नमस्कार मित्रांनो, संवाद तुमचा आमच्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या श्री गुरुदेव चरित्र या ग्रंथातील आपण एक एक प्रसंग पाहत आलो आहोत. त्यातीलच आणखी एक प्रसंग आता आपण पाहणार आहोत. चला तर येत आहे ना. हरिओम. बडवाई हे गाव इंदूर संस्थानात नर्मदा तीरावरती आहे. तेथे खेडेपाटी या धर्मशाळेजवळील एका झोपडीत राहण्याचे महाराजांनी ठरवले. ती झोपडी दुरुस्त करून घेतली. तसं गावापासून 2 मैल अंतरावरती हे स्थान नर्मदा तीरावरती एकांतात आहे. लोकांची उपाधी नको म्हणून महाराज तेथे येऊन राहिले. पण तेथेही गर्दी झालीच. एकदा महाराज गर्दीस कंटाळून अरण्यात जाऊन बसले. तेथेही लोक आलेले पाहून महाराज म्हणाले, जंगलात गेले तरी हे काही लोक सोडत नाहीत, तर आता जावे तरी कुठे? तेव्हा देवाने सांगितलं, तू कुठेही गेलास तरी लोक असेच मागे येणे, तुझ्या मागे असेच लागणार. तरी जंगलात न जाता गावाजवळच जाऊन राहा. महाराजांचा चातुर्मास यंदा बडवाई येथे आहे हे कळल्यावर इंदूरमधून सकाराम शास्त्री टिल्लू, हिंगोलीमधून हनुमंत शास्त्री, ब्रह्मावर्तावरून नाना शास्त्री व गोपाळ बुवा, गुजरातमधून गांडा बुवा, महाराजांचे पूर्वाश्रमातील बंधू सीताराम बुवा, नरसोबावाडीतून नंदगावकर इत्यादी मंडळी तेथे जमली. महाराजांची नेहमीची तेथील दिनचर्या अशी होती. पहाटे उठल्यावर तेथील योगाभ्यास करणाऱ्यांना आसने प्राणायाम महाराज शिकवित असत. पुढे स्नान अनुष्ठान झाल्यावर वेदांत केसरी, पंचीकरण, मांडोक्योपनिषद इत्यादी पाठ चालत असत. नंतर मंडळी महाराजांची पूजा करीत. ती झाल्यावर परत स्नान आणि खून भिक्षा होत असे. यावेळी फक्त सत्तू व ताक व फळे यावरच चातुर्मास महाराजांनी काढला. महाराजांनी अन्न हे घेतलेच नाही. सत्तू सुद्धा 3 घासच ते खात असत. रामभाऊ बापट यांनी रोज गावातून सत्तू व ताक आणण्याचे काम मात्र निष्ठेने केलं. सर्वांचा स्वयंपाक होऊन जेवणे चालू असता महाराज स्वतः जातीने तेथे बसत. नंतर 1 तास विश्रांती होऊन पुन्हा पाठास सुरुवात होईल. मध्येच प्रश्नोत्तरे लिहिण्याचे कामही चालू असत. महाराजांचे पुराणही होत असे. कोणी काही प्रश्न केल्यास त्याला महाराज उत्तरही देत. संध्याकाळच्या वेळी संध्या स्नान झाल्यावरती महाराज भगवत भजन मध्यरात्रीपर्यंत करीत असत. त्याच्यानंतर तेथे भजनाचा कार्यक्रम होत असे. तो कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत चालत असे. बडगावी येथे राहणारे पेन्शनर पोस्ट मास्टर त्र्यंबकराव यांच्या तोंडातून रक्त पडायला सुरुवात झाली. औषधाचा काहीही उपयोग होईना. महाराज तेथे आले तेव्हा त्र्यंबकरावांनी सर्व स्थिती महाराजांना सांगितली व त्यांना महाराजांनी औषध देऊन रोगमुक्तही केले. इंदूरचे शिवाजीराव होळकर बडवाईस राहत होते. ते एकदा कारभाऱ्यांसह महाराजांच्या दर्शनास आले. कारभाऱ्याने पुढे येऊन ती वार्ता महाराजांना सांगितली. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, वेड्याच्या दर्शनाचा काय उपयोग बरे? हे येथे आलेले सर्व लोक हे वेडेच आहेत. हाही त्यातीलच एक वेडा आहे का? तरी तुम्ही अशा वेड्याच्या नादी न लागता आता सरळ घरी जाऊन सुखाने राहा. तसंच इंदूरच्या महाराणी साहेब दर्शनास येणार होत्या. त्यांच्या नोकराने महाराजांना तसे त्याबद्दल सांगितले व तेथे त्या भेटीच्या वेळी कोणीही असू नये असेही तो म्हणाला. तेव्हा महाराज त्यास म्हणाले, येथे राजा रंक हे आम्हाला सारखेच आहेत. आपल्याजवळ नेहमी माणसे येत राहणारच आहेत.
आपण कोणाला जा म्हणणार नाही व कोणीही जाणार नाही. महाराजांचे हे निस्पृहतेचे बोलणे ऐकून तो नोकर निघून गेला. असंच एकदा महाराज स्नानास गेले असताना पाय घसरून खाली पडले. त्यांच्या कमरेत लचक भरली. त्याच रात्री नर्मदे मातेने स्वप्नात येऊन महाराजांना मंत्र सांगितला. तो म्हटल्याबरोबर लचक बरी झाली. पुढे नानाशास्त्री ब्रह्मावर्तकर यांना महामारीचा उपद्रव सुरू झाला. हे कळताच महाराजांनी देवाची कळकळीची प्रार्थना केली. देवा, या आपल्या बाळगोपाळांना त्यांच्या घरी सुखरूप नेऊन पोचवा. भाद्रपद पौर्णिमेस आपण येथून निघतो आहोत. या प्रार्थनेनंतर प्रार्थनेप्रमाणे नानाशास्त्री महामारीतून वाचले. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच आपल्या घरी भिक्षा करून निघावे अशी तेथील तहसीलदाराने महाराजांना प्रार्थना केली. त्याप्रमाणे महाराज पौर्णिमेस तेथे गेले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी भिक्षा झाली. त्यानंतर महाराज तेथून निघाले. नर्मदेच्या तीरावर 4 मोठ्या नौका फुलांच्या माळा, पताका वगैरे लावून तयार केलेल्या होत्या. सुगंधी धूप घातला होता. दीप तेजस्वी नौकेत लावून ठेवलेले होते. त्यापैकी एका नौकेत महाराज व त्यांच्या समोर काही मंडळी बसली व इतर 3 नौकातून बाकीची भक्त मंडळी बसली. नौका चालू लागल्याबरोबर सर्वांनी महाराजांच्या नावाचा जय जयकार केला. भजन गायन सुरू झाले. याप्रमाणे अत्यंत आनंदात त्या नौका पहिल्या तीरावर जाऊन पोहोचल्या. तीरावर उतरून जवळच असलेल्या सनावत गावी महाराज येऊन राहिले. तेथून नरसोबावाडीला जाणाऱ्या मंडळींना रेल्वेने पुढे जाण्यास महाराजांनी सांगितले. याप्रमाणे बडवाई येथे शके 1828 मध्ये महाराजांचा 16वा चातुर्मास चांगल्या रीतीने संपन्न झाला. आता पहा, जन्म मरणाच्या ओघामध्ये साधकाने शेवटी जाताना खूपशा गोष्टी मोकळ्या करून जाण्याचा प्रयत्न करावयास हवा. पण कधी कधी त्याच्या जवळील काही गोष्टींना अधिक उणेपणा अस्तित्वात राहतो. त्यामुळे त्याला पुन्हा जन्म घेणे प्राप्त होत असते. नवीन जन्माच्या वेळेलाच गतजन्मीच्या कर्मानुसार साधकाला उपासनेची गती पुढे नेऊन ठेवलेलीच असते. त्याच्या नवीन जन्माच्या इच्छेनुसार त्याला त्याच्या सद्गुरूंची गाठ पडते. मागील साधनेतील चढती पायरी असेल तर पुढे जाण्यासाठी किंवा नेण्यासाठी सद्गुरू एक गुरुतत्व आपण पुढे येऊन उभं राहतं. त्याची त्यावेळेस साधकाला आठवण होणं व आपल्या नित्य विषय वासनेला वेळीच आळा घालून त्या साधकाने जर उपासनेची वाट मोकळी करून ठेवली तर या जन्मीच त्याच्या कर्माचे हिशोब मोकळे होऊन जातात. उपासनाकाने याची खात्री अवश्य ठेवावी. ज्याला या उपासनेमध्ये पुढे जायचे असेल, पहा, ज्याला या उपासनेमध्ये पुढे जायचे असेल त्याने सद्गुरूंना सर्वस्व अर्पण करून त्याच्यापाशी एकरूप होणं गरजेचं आहे. सद्गुरूंना सर्वस्व अर्पण करण्याची गरज असते. साधकाने हे लक्षात असू द्यावं. एक लक्षात घ्या, श्रीमद स्वामी परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज हे एक परमहंस स्थितीत पोचलेले एक योगी होते. त्यांनी गतजन्मात उपासनेच्या मार्गातून आपले सर्व हिशोब मोकळे करून उच्च साधक ते बनलेले होते. सद्गुरूला सर्वस्व अर्पण करून ते दत्तगुरूंशी एकरूप झालेले होते, दत्तमय झालेले होते. म्हणूनच ते दत्तावतारी होते. या जन्मात ते दत्तावतारी म्हणून पुढे आले. ज्याला या उपासनेमध्ये पुढे जायचे असेल त्या साधकाने सुद्धा सद्गुरूंना सर्वस्व अर्पण करून राहिले पाहिजे.
म्हणजे साधकाच्या देवाणघेवाणाचा हिशोब मुळीच राहत नाही. सद्गुरू म्हणजे चैतन्य स्वरूप गुरुतत्व. हे गुरुतत्व असलेली ती एक शक्ती. असो, लक्षात आलं? इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या प्रसंगात. ठीक आहे? गुरुदेव दत्त.